नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। तुम्हाला जे थंबनेल आहे ते थंबनेल पाहूनच लक्षात आलं असेल की आपण आपली जी अकॅडमीची शाखा आहे ती अमरावतीप्रमाणेच आता ऑफलाईन पुण्यामध्ये देखील सुरू करतो आहे। विदर्भ आयएस अकॅडमीचा नेहमी हा प्रयत्न राहिलेला आहे त्या ठिकाणी की बाबा वेगवेगळ्या मार्गातून म्हणजे चांगल्या उत्तम शिकवणीमधून म्हणू शकता तुम्ही किंवा पेपर ॲनालिसिसच्या माध्यमातून लॉजिक्स कसे लावायचे, ट्रिक्स कशा डेव्हलप करायच्या या माध्यमातून म्हणा किंवा मधात आपण अमरावतीमध्ये रक्तरंजित सिरीज सुरू केली होती ज्यामध्ये पेपर सॉल्विंग ॲबिलिटीज विद्यार्थ्यांच्या कशा पद्धतीनं बूस्ट करता येईल आपल्याला। अशा अनेक मार्गांनी हे जे स्पर्धा परीक्षेचा प्रवास आहे तो तुम्हाला सुखकर कसा बनवता येईल आणि सोपा कसा बनवता येईल। शेवटी यश हे प्रत्येक विद्यार्थ्याला आपलंच मिळवायचं आहे, पण हा जो मार्ग आहे जेव्हा आपण स्वतः या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक त्याच्यामध्ये अडचणी येतात। या अडचणी कशा पद्धतीनं इझिली सॉल्व करता येईल, त्याला बूस्ट कशा पद्धतीनं देता येईल किंवा हा जो प्रवास आहे तो आनंददायी कसा बनवता येईल याच्यामध्ये कुठं असे म्हणजे छोटे छोटे त्या ठिकाणी असे लूप होल्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही कमी वेळात जास्त नॉलेज त्या ठिकाणी गेन करू शकता किंवा प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व करू शकता। अशा हर एक प्रकारे अकॅडमीनं वेगवेगळ्या यूट्यूबच्या माध्यमातून ऑफलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आता ऑनलाईनच्या माध्यमातून तर आपण पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलोच आहे, पण असे अनेक विद्यार्थी असतात जे कोकणामध्ये राहणारे आहे, खानदेशमध्ये राहणारे आहेत, पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आहे किंवा मराठवाड्यामध्ये राहणारे आहे। त्यांना थोडंसं अमरावतीला येणं थोडं जड जातं आहे म्हणजे, आणि त्यांचा कल जो असतो तो पुण्याकडे जाण्याचा असतो की सर आम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये यायचं आहे पण अमरावतीत यायचं नाही, आम्हाला पुण्यामध्ये यायचं आहे। मग त्यासाठी आता त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज अशी आहे की आपण आता त्या ठिकाणी ऑफलाईन क्लासेस जे आपले ते पुण्यामध्ये त्या ठिकाणी शिफ्ट करतोय किंवा शिफ्ट करतोय म्हटल्यापेक्षा आपली जी एक शाखा आहे विदर्भ आयएस अकॅडमीची ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करतो आहे। तुम्ही इथं पाहू शकता। हे जे आहे मी तुम्हाला पत्ता पण दाखवतो, ऑलरेडी ऑलमोस्ट आपलं काम झालेलं आहे, पुण्याच्या त्या शाखेचं काम झालेलं आहे। हा त्या ठिकाणी पत्ता असणार आहे। सूर्या प्लाझा आहे, दांडेकर पुलाजवळ, सद्गुरू बाबा चौक, सद्गुरू बाबा रस्ता, नवी पेठ इथं लिहायचं राहिलं। हा जो एरिया आहे त्याला नवी सदाशिव पेठ म्हणतात, पण त्याला नवी सदाशिव पेठ असं लॉंग नाव घेतल्यापेक्षा नवी पेठ म्हणून या एरियाला ओळखल्या जाते। नवी पेठेमध्ये हा जो सद्गुरू बाबा चौक आहे किंवा दांडेकर पूल जरा जास्त फेमस आहे, पुण्यामध्ये पुलांचं कल्चर खूप जास्त आहे। सूर्या प्लाझा आहे, तिथंच आपली अकॅडमी आहे। तुम्ही जर आले त्या सद्गुरू बाबा रस्त्यावरती किंवा त्या चौकातच एक मोठी इमारत आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये कॉर्नरलाच ती इमारत आहे, ग्राउंड फ्लोअरलाच त्या ठिकाणी आपले क्लासेस आहे। तुम्ही तिथं गेल्या तुम्हाला इझिली दिसून जाईल म्हणजे, आणि काही दिवसांनी विदर्भ आयएस अकॅडमी त्या एरियाची लँडमार्क बनून जाणार आहे, म्हणजे काही दिवसानंतर तुम्ही पाहाल म्हणजे तुम्हाला पत्ता शोधत येण्याची गरज नाही आहे। ऑटोमॅटिक तुम्ही त्या ठिकाणी पोहोचून जाल काही दिवसानंतर। आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला त्या लोकेशनपर्यंत कसं यायचं आहे सदाशिव पेठेमधनं, एक रस्ता जे बाहेरगावावरून येणारे विद्यार्थी आहेत तिथं म्हणजे आजूबाजूच्या ह्याच्यामधून ते राहणारे नाही आहेत तिथं सदाशिव पेठेमधले किंवा पुण्यामध्ये इतर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तो एरिया माहीत नसेल तर एक व्हिडिओ पण टाकलेला आहे ज्याच्यामध्ये लोकेशन ट्रॅकिंग करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। हे आपल्या अकॅडमीचं म्हणजे सेटअप आहे। म्हणजे पुढे जाऊया आपण। आता सुरुवात कुठून तरी केली पाहिजे, सुरुवात कशी करावी ते मला सुचत नव्हतं। त्यामुळं सुरुवात आपण अर्थशास्त्राच्या बॅचपासून करतोय त्या ठिकाणी। येत्या 17 जूनला आपण अर्थशास्त्राची बॅच लॉन्च करतोय। ही जी बॅच आहे कंबाईन गट ब आणि क, पूर्व आणि मुख्य परीक्षा, आणि जे लोक आता राज्यसेवा देणार आहे म्हणजे येत्या 21 तारखेला 21 जुलैला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी देखील हा कोर्स तुम्हाला काम येणार आहे। 15 दिवसात त्या ठिकाणी 15 दिवसाचं अर्थशास्त्र आहे, रोज 4 तास तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे, मधात अर्धा तासाचा गॅप असणार आहे, 2-2 तासाचे 2 लेक्चर राहणार आहे। मी स्वतः पूर्ण कोर्स त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहे। इथपासून आपण सुरुवात करणार आहोत। आता काही दिवसानंतर म्हणजे काही दिवसानंतर म्हटल्यापेक्षा आता सुरुवात करायला पाहिजे म्हणून इथून केलेली आहे आपण सुरुवात। आता लगेच आपण तिथं पुण्यामध्ये आल्यानंतर आपण इंटिग्रेटेड बॅचेस देखील सुरू करणार आहोत। बघा आता इथं तुम्ही पाहू शकता की ज्या UPSC आणि MPSC राज्यसेवा मराठी व इंग्रजी माध्यमातून ज्या नवीन सिलेबस आहे किंवा न्यू सिलेबस इथं लिहायचं राहिलेलं आहे, हे जे न्यू सिलेबस आहे म्हणजे वर्णनात्मक पॅटर्न म्हणतो आपण त्याला, त्या वर्णनात्मक नुसार किंवा न्यू पॅटर्न नुसार लगेच काय होणार आहेत बॅचेस सुरू होणार आहे। ॲक्च्युली पुण्यामध्ये येण्यामागचा तोही एक महत्त्वाचा उद्देश आहे की आता पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे, राज्यसेवेचा पेपर पॅटर्न हा वर्णनात्मक बनलेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचं असं आहे, काही जुने विद्यार्थी आणि नवीन पण आहे की सर ऑब्जेक्टिव्ह होतं तोपर्यंत बरं होतं, आता सर आम्हाला करायची आहे राज्यसेवा पण वर्णनात्मक आम्हाला फार अवघड वाटते।
आता मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत सागर सर तुमच्या पुढे उभे आहेत सो कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे. मी तुम्हाला ते खूप सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी हे करणार आहे. म्हणजे यूट्यूबच्या माध्यमात असं नाही आहे बरं का की बाबा तुम्हाला मी ऑफलाईनच यायला सांगतोय आणि ऑफलाईनच क्लासेस, हा फॅक्टरच नाही आहे त्या ठिकाणी. सो जे इच्छुक विद्यार्थी आहे ज्यांना पूर्ण तयारी करायची आहे विदर्भ IAS अकॅडमीमध्ये त्यांनीच लावाव्या बॅचेस. आणि राहिला प्रश्न याचा की बाबा सर आम्हाला तुम्ही ऑनलाईन सांगाल का हे सगळं, तर मी ऑनलाईन पण त्या ठिकाणी सांगणारच आहे. म्हणजे असं ज्ञान ही जी गोष्ट आहे की बाबा आपण ही कन्झर्व करून ठेवली, पैसे भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळी पैसे नाही भरणार, असं काही नाही आहे. सो आता कसं आहे की प्रत्येक बाब छोटी छोटी गोष्ट ही ऑनलाईन नाही सांगतायत किंवा ऑनलाईन नाही कंडक्ट करतायत, म्हणून त्यासाठी ऑफलाईन बॅचेस असतात किंवा ऑनलाईनच्या बॅचेस असतात. त्यामध्ये मग रिगरस त्या ठिकाणी डेली लेक्चर्स घेऊन तुमचं अपब्रिंगिंग करणे, बरोबर. आणि राहिला प्रश्न फिनिशिंगचा, तर ते मी तुम्हाला यूट्यूबवरती पण सांगणारच आहे. जेवढं मला सांगता येईल तुम्हाला किंवा गाईड करता येईल सो ते यूट्यूबच्या माध्यमातून पण मी तुम्हाला करतच राहणार आहे, ते कधीच थांबणार नाही आहे. तसेच आता कंबाईन ग्रुप B आणि C साठी पण आता हा एक मेन मोटो आहे की तुमची रायटिंग प्रॅक्टिस चांगली करून घेणे, रायटिंगमध्ये कंटेंट क्वालिटी कसं टाकायचं. सो आता बघा, म्हणजे मला आता बाकी अकॅडमीजबद्दल माहिती नाही आहे आणि आपण कधी याचा विचार पण केलेला नाही आहे, पण विदर्भ IAS अकॅडमीने नुकताच त्या ठिकाणी कौटिल्य नावाचं मासिक त्या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. कौटिल्य नावाचं मासिक. आता हा काय आहे, हा रायटिंगसाठी एक प्रयत्न आहे की रायटिंग करण्यासाठी सर कंटेंट जे मेरिटोरियस, आता सिलेबस तर तुम्ही प्रिपेअर करणारच आहात, पण विमेन एम्पॉवरमेंट असू शकते किंवा ट्रायबलचे प्रश्न असू शकतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर असे अनेक आहे किंवा अनटचॅबिलिटी आहे सोसायटीमध्ये किंवा कास्ट रिलेटेड इश्यूज असतील, नक्षलवाद आहे. सो अशा वेगवेगळे इश्यूज असतात किंवा इलेक्शन रिलेटेड इश्यूज असतात. सो असे अनेक इश्यूज आहेत जे तुमचे नॉर्मल बुक्स जे असतात ते कव्हर करत नाही. तर त्याच्यासाठी मग आपण हे क्वालिटी कंटेंट किंवा इथिक्स रिलेटेड ज्या केस स्टडीज आहेत वेगवेगळ्या किंवा एक्झाम्पल आहे रिसेंट कालखंडात घडलेले, सो असे GS1 GS2 असं वेल सॉर्ट आउट म्हणजे सॉर्ट करून त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये आपण कौटिल्य नावाचं हे मासिक पब्लिश करतोय. म्हणजे सो जेणेकरून जे रायटिंग प्रिपेअर करणारे आहे UPSCचं मराठी माध्यमातून आणि राज्यसेवा पण आता जे नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक प्रिपेअर करणार आहे सो त्यांच्यासाठी हे मासिक त्या ठिकाणी संजीवनी असणार आहे. तर आतापर्यंत ते पोरांना ऑनलाईन वगैरे मागावं लागायचं पुण्यात राहणाऱ्या. सो आता त्या ठिकाणी हे आपल्या इथं पण अवेलेबल असणार आहे अकॅडमीवरती. त्याच पद्धतीनं आपल्या अकॅडमीचे हे वेगवेगळे अभ्यास साहित्य आहे याचं लक्षात. सो जे नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे, पुस्तक फॉर्मॅटमध्ये नाही आहे, नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे इथून वाचायचं आणि ते पुट करायचं परीक्षेमध्ये. सो अशा पद्धतीनं हे अभ्यास साहित्य पण आता आपल्या पुण्याच्या शाखेमध्ये पूर्ण हार्ड कॉपीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. लक्षामध्ये म्हणजे अनेक गोष्टी या निर्णयामुळे सोप्या होणार आहे त्या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आता लगेच आपण आणखी एक इनिशिएटिव्ह लगेच लॉन्च करतोय. सो तो म्हणजे इनिशिएटिव्ह आहे कंबाईन टेस्ट सिरीजचा तो इनिशिएटिव्ह आहे. सो आता 23 जूनला, सो 23 जूनपासून आपण कंबाईनची पण टेस्ट सिरीज लगेच लॉन्च करतोय पुण्यामध्येच. आणि हां, आता ऑबियस आहे तिथं हॉल आहे आणि त्याची एक कॅपॅसिटी आहे. म्हणजे मागच्या वेळेस खूप तारंबळ झाली होती जेव्हा आपण सेमिनार घेतला होता आकृती संकुलला, तेव्हा खूप सारे विद्यार्थी आले होते. त्या हॉलची कपॅसिटी 400ची होती आणि विद्यार्थी 700-800 पर्यंत आले होते. बिचारे फीज भरून आले होते, म्हणजे त्यांना फीज रिफंड करावी लागली होती. सो त्याच्यामुळं गोष्ट अशी आहे की आपण प्रवेश आता द्यायला सुरुवात केलेली आहे. सो तो जो हॉल आहे आता पुण्यामध्ये आपण खूप शोधला, खूप मोठ्यात मोठा हॉल घेण्याचा प्रयत्न केला, पण तो जो सध्याचा हॉल आहे त्याची कॅपॅसिटी 200 ते 250 विद्यार्थ्यांची आहे. सो त्याच्यामुळं तुम्ही आतापासूनच याच्यासाठी म्हणजे जे फर्स्ट येतील त्या ठिकाणी सो त्यांना म्हणजे प्रायोरिटी त्या ठिकाणी मिळेल, बरोबर. सो आपण पॉसिबली पाहू म्हणजे आणखी काही हॉल वगैरे तिथं जर समजा इन केस विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर सो जास्तीत जास्त हॉल आपल्याला घेता येईल का पुण्यामध्ये, त्याच्या पण शक्यता तपासून पाहू. म्हणजे प्रत्येकाला हे जे आपल्या अकॅडमीचे जे क्वालिटी टेस्ट पेपर असतात ते तिथं बसून त्या ठिकाणी सोडवता येईल, बरोबर. सो हे अशा पद्धतीनं ओव्हरऑल सगळं आपलं असणार आहे म्हणजे ऑफलाईनचं, बरोबर. सो मी वारंवार आता काय सांगायचं हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे. आता काय सांगावं म्हणून याच्याबद्दल, फक्त हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवण्यात आला की आम्ही पुण्यामध्ये येतोय त्या ठिकाणी ऑफलाईनला. तुम्ही मला तिथं आल्यानंतर माझा जो वेळ देण्यात येईल तिथे येऊन भेटू शकता, डिस्कस पण करू शकता की बाबा कसं राहील, काय करायला पाहिजे. भरपूर अडचणी असतात, काही काही पोरं असतात पहा इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात, वापस येतात, थोडक्यात त्यांचं मेरिट हुकून जाते. आता मधात जेव्हा काम चालू होतं आपल्या अकॅडमीचं सो तेव्हा पण मी जेव्हा तिथं 1-2दा आलो सो तिथं मला अनेक विद्यार्थी भेटले जे राज्यसेवेच्या जुन्या पॅटर्ननुसार तयारी करायचे, बिचारांचे थोडक्यात जायचे म्हणजे. सो आता त्यांना मी तिथं टिप्स देत होतो. तर आता तिथं पण आता आपण असं करणार आहोत की हे जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह अकॅडमी लॉन्च करते की जेणेकरून त्या टार्गेटेड ग्रुपला फायदा झाला पाहिजे. जसं रक्तरंजित रविवार मी तुम्हाला म्हटलेलं आहे, सो आपण पॉसिबली आता पुण्यामध्ये पण ते सत्र त्या ठिकाणी सुरू करू. सो याचा अर्थ असा होत नाही की बाबा अमरावतीमध्ये मग सर तुम्ही सागर सर शिकवणार नाही आहात का, फक्त पुण्यामध्ये, असं नाही आहे. सो पुण्यामध्ये पण आमची पूर्ण टीम ज्या पद्धतीनं अमरावतीमध्ये शिकवते आहे सो त्याच पद्धतीनं
पद्धतीनं पुण्यामध्ये पण शिकवणार आहे, मी स्वतः पण शिकवणार आहे. सो अमरावतीमध्ये पण शिकवणार आहे. सो बरोबर 2 बॅलन्स करून त्या ठिकाणी आपण चालणार आहोत, म्हणजे जेणेकरून अमरावतीमधल्या विद्यार्थ्यांना जे आपलं मूळ स्थान आहे, सो इथल्या विद्यार्थ्यांना पण माझं गायडन्स मिळालं पाहिजे आणि पुण्यात देखील आल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांना पण माझं गायडन्स मिळालं. पुण्यात कोण असतात माहिती आहे का? मॅक्झिमम मराठवाडा, विदर्भ या भागामधून, रिजनमधूनच आलेले विद्यार्थी असतात. म्हणजे सो त्यांना पण त्या ठिकाणी गायडन्स मिळालं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रभरातून जे पुण्यामध्ये येणारे विद्यार्थी आहे आणि अमरावतीला पण मिळालं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण व्यवस्थित शेड्यूल ॲडजस्ट केलेलं आहे. सो आपण भेटूया लवकरात लवकर पुण्यामध्ये. लगेच आता एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आपण ट्रॅकिंगचा. बाकी तुम्हाला आणखी काही तुमचे जर काही सूचना असतील, तुमचे काही कमेंट्स असतील किंवा तुमच्या या इनिशिएटिव्हबद्दल तुम्हाला मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. धन्यवाद. जय हिंद.